रामकृष्ण हरी माऊली वारीच्या वाटेवर आपण वारकऱ्यांशी संवाद साधतोय। आज पुण्यामध्ये दोन्ही संतांच्या पालख्या मुक्कामी आहेत आणि त्यामुळे वारकरी देखील आज निवांतपणे आपल्याला पाहायला मिळतात, कारण की उद्यापासून त्यांना पुन्हा एकदा पायी चालायचं आहे। जवळपास 250 ते 200 किलोमीटरचा टप्पा गाठत विठुरायाच्या भेटीसाठी जायचं आहे। त्यामुळे अनेक वारकरी सध्या आराम करतायत, निवांत बसलेले आहेत। काही वारकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। माऊली, काय कसं चाललंय? किती वर्ष झाले तुम्ही वारी करताय? आणि 31 वर्ष झालं वारी करतो। हो, 31 वर्षामध्ये आणि आजच्या या वारीमध्ये काय बरं फरक जाणवतो? काहीच फरक नाही। हाय अशी वारी, काय कोणालाही मागायचं नाही, दिल तेवढं खायचं, बाकी काहीच नाही। हा, अजिबात लाजायचं नाही, कुठं चालताना लाजायचं नाही। आपलं बिछाना आपल्या पाठीवर घ्यायचा आणि चालायला लागायचं। हो, तुम्ही एकटेच आहेत का घरातलं कोणी आलंय सोबत? नाही, घरातलं नाही, सोबत एकटाच आहे। तुम्ही दरवर्षी एकटेच करता वारी? हा, एकटेच वारी करतो। घराकडची आठवण नाही, अजिबात नाही, आठवण नाही, काय नाही। हो, आता फक्त विठुरायालाच भेटायचंय? हा, विठुरायाला भेटायचं। 18 दिवस एवढे पूर्ण काढायचं आणि मग 20व्या दिवशी घरी जायचं। कुठले तुम्ही प्रॉपर? इंदापूर। इंदापूर म्हणजे आता तुमच्याकडे जाणार आहे पालखी? हा, गावाकडे? आमच्या मुक्कामच असतो इंदापूरला। घरी जाणार का नाही? नाही, गावाकडे घरी नाही जायचं, नाही, का बरं? अजिबात नाही, अजिबात। म्हणजे कसं, लंगडी वारी होती या वारी कशी होती, लंगडी वारी होती म्हणून घरी जायचं नाही। म्हणजे देहूवरनं निघाल्यावर थेट पंढरपूर गाठायचं? आणि अजिबात आपलं कुठं जिथं मिळेल तिथं खायचं, कुठं पडायचं। ठीक, जर पावसा पाणी लागलं तरी एखादा निवारा गाठून आपलं झोपतोच की आपण कुठंतरी निवाऱ्याला, तसं हे करायचं। माऊली, तुम्ही किती वर्ष करताय वारी? मी ज्या वेळेस काही काडी महाराजाची झोपडी होती त्या सालापासून आज तागायत वर्षात नाही एक तरी वारी ठोकल्याची राहत नाही। म्हणजे आता त्याचं काही काडी महाराजांची झोपडी होती, त्या झोपडीपासून कीर्तन ऐकणार, वारी जर वर्षी जाणार, असं चालू आहे आज तागायत। काय बदल जाणवतोय तुम्हाला हळूहळू वारीमध्ये? काय बदल झालाय? उल्हास वाढतो, उलटा उल्हास वाढतो वारीला। म्हणलं की घरची माझे सगळे जाऊ नका म्हणते ती, तरी म्हणलं मी जाणारच आहे। किती वय तुमचं आता? 85। मग पाय दुखत नाही चालायचं एवढं 200-250 किलोमीटर? पाय भी काय दुखत नाहीत, आणि थोडी सेवा करी असते ती पाय चोळते ती बी, खरं सांगाय काय हरकत आहे। अनेक जण सेवा करतात तुमची? हो, पाय चोळते ती, कुठं दुखतंय ती दाखवते ती, शिवाय डॉक्टर गोळ्या बेळ्या देते ती। तसं एवढं कुठलं जरी असं तर पाय दुखणार चालायचं म्हणल्यावर सोपं आहे का असं? इतके वर्ष वारी केली तुम्ही, पांडुरंग भेटला का तुम्हाला? अहो, पांडुरंग भेटायचं कुठं राहिलाय? सगळं परपंचात उजीड आहे, माझ्या परपंचात उजीड आहे, उजीड। जर्मनीला नातो एक 50 लाखाचं वर्षाचं पॅकेज आहे त्याचं, आणि इथं नवरान बायको थोरल्याची आहे ती दोन्ही नोकरी, त्यांना लाख रुपये पगार आहे। हो, आणि धाकट्याकडे आता आम्ही धाकट्याचा बेशागरी पोरगा झालेला आहे, ते लावला की माझं काम झालं। सगळं पांडुरंगाने दिलं? आता कोण देणार? तर आपण त्याची चाकरी केली, आपल्याला भाकरी देणारच किती चाकरी दे तुम्हाला पावलाय पांडुरंग? आवाज कवाच। आणि जी काही काडी महाराज त्यांनी आशीर्वाद दिलाय आपल्याला, त्याच्या पाया पडा गेल्यावर। काही काडी महाराज म्हणजे महान संत होय, पहिल्यातला सुरुवातीचा आशीर्वाद आहे त्याचा आपल्या पाठीशी। समाधान आहे तुम्हाला? हा, मग समाधान नसतं म्हणजे असं कुठं होईल? वारी चुकवली असती मग? एकदा पण चुकवली नाही तुम्ही वारी? नाही, लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष गेली ना, आता तिला काय करणार आहे? सोडलं नाही, पांडुरंगाला पण सोडलं नाही? मन सोडलं नाही, सोडलं राईट। तुम्ही माऊली किती वर्ष करताय वारी? माझी आता ही 4थी वर्षी वारी आहे। मी वयाच्या 25 संकल्प केलता, पण मला काय ती वारी जमली नाही। मला आता हे 2023 पासून वारी जमली। मी लोक ही भक्ती गीता हे विकत घेतात, पण आपल्याला पांडुरंगाला दशमी दिवशी आम्ही वारीला उभा राहिलो दर्शनाच्या, आम्हाला गीता आणि हरिपाठ हे मोफत मिळालं दर्शनासाठी। त्यामुळे आता आनंद आहे, आपलं काय दुखत नाही, सुखत नाही, काय नाही, घरी सुद्धा आनंद आनंद आहे। आता ओढ फक्त पांडुरंगाला भेटायची? पांडुरंगाची ओढ आहे, बाकी काही नाही। भेटायचं हा, नक्की? पांडुरंग भेटणं त्याचं काम आवल का पांडुरंग?
गावल का? होय हो, पांडुरंग गावणार की. आपला कसले बी संकट असले काही बी असू द्या, आपला पांडुरंग त्यातून दूर करतो. माझं झाले म्हणून सांगतोय. मग पॅरले झालताना तसं माझं पूर्ण अंग सगळी केस काढण्यात तेवढं सगळं अंग काळ झालं, आपलं लाकडासारखं आपण जातो. पण 2013 जसं ही वाट चालायला लागलो आणि त्याने सांगितलं तसं झालं, पुन्हा शरीर तयार झाले आणि तेवढ्या सगळ्या शरीरातून आपल्याला त्यानं मुक्त केलंय. आणि ते 25 जेव्हा संकल्प केला तेव्हा मला जाता आलं नाही. पण ही वारी चालू असताना आमच्या गावात ह्याच दिंडी, मानाची दिंडी आहे, त्यातले संत आमच्या घरी हे येतात, कशाला सप्त्याला येतात. त्या सप्त्याच्या वेळेला मला जाता न आल्यामुळं जे पांडुरंगाच्या मंदिर म्हणजे सोहळा होतो, त्या संतांच्या मार्फत मला झोपेत सोहळा दाखवला. मग तर फारच ओढ लागली. काय का असं म्हटलं, पण पांडुरंगाने आम्हाला ते दर्शन दिलं म्हणून आपल्याला आनंद वाटला माऊली. आणि ह्याच्यामुळे आपल्या डोळ्यात आनंद अश्रू उभा राहते. रामकृष्ण हरी. का माऊली खरंच पांडुरंग बघतोय म्हणजे? हा, बघतो पांडुरंग कवाच विसरत नाही. हो, मग आमची महिन्याची वारी आहे पंढरपूरची. कधीच होत नाही आम्हाला, कमतरताच नाही खाण्यापिण्याची, काही कुठं गाडीची सुद्धा कमतरता पडली नाही. आता तर काय फुकट झालंय, आता काय फुकट आहे. हो, एस टी फुकट आहे, सगळं मस्तपैकी चाललंय. तीन माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे की वारी का करावी आणि ती केल्यानंतर त्यांना काय त्यातनं अनुभवता आलेला आहे. हा श्रद्धेचा भाग आहे, पण प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव या वारीच्या वाटेवर आलेले आहेत. तसेच अनुभव या माऊल्या. बोला माऊली. ध्यानी म्हणे स्वप्नी सदा पांडुरंग असतो. तर ते आपल्याशी वारीने तर ते आपल्याशी पावतोय. आणि तशी सेवाही अंतःकरणापासून मनाच्या बिंबीत देटाला लागून आपण त्याची भक्ती करावं लागते. त्यामुळं आपल्याला कुठलंही संकट आलं तर ते तिथं सदा उभा राहतो आपल्या पाठीशी. कुठलंही संकट आलं की पांडुरंग आहे, त्यामुळेच पांडुरंगाच्या भेटीसाठी हे सगळे माऊली निघालेले आहेत. पांडुरंग म्हणतो कोण बोलत नाही, कोण म्हणतो पांडुरंग भेटत नाही. गेल्या वर्षी मी वारीला आलो, अरे पांडुरंगामधलं मला काय एवढं तर प्रत्यक्ष संध्याकाळी त्याला मला तुझी सत्व परीक्षा घेतोय, प्रत्यक्ष म्हणला येऊन सत्व परीक्षा तुझी प्रत्यक्षच म्हणला. हा, म्हणजे त्याचं चिन्ह असल्यावर कसलं आलं काय, पाठीशी उभं राहिलेलं खंबीरपणी. खरी भक्ती असली की पांडुरंग भेटतो आणि दिसतो आणि बोलतो पण. बोलतो सुद्धा खरंच बोलतो. तुम्ही मी 2023 वारी चालू केली, फार त्रासातून चालू केली सांगितलं. पण 2023 मी चालू केली, 24 मी पांडुरंगाला सांगितलं मी तंबाखू खात होतो. पांडुरंगाला मी सांगितलं, पांडुरंगा मी आता वारीत तंबाखू खातोय, पण ज्यावेळेला मी तुझ्या इंद्रायणी जॉब पाय ठेवीन त्यावेळेला माझी तंबाखू सुटली पाहिजे. त्याच तागात माऊली आपण तंबाखू खात नाही, त्याचं ध्यान सुद्धा होत नाही आपल्याला. मी आता गेल्या साल सांगितले, माझ्या मनातला जे काय त्रास आहे, क्रोध जी येतोय, राग येतोय, तेवढा माझा काढून घेतला पाहिजे. तेव्हा मी सांगून आलो, आता माझा 12ने राग कमी झाला, आता 4ने आहे. ते आता जेव्हा चंद्रभागेत मी पाय ठेवीन तेव्हा पूर्ण माझा राग जाणार आहे. ही आपल्याला खात्री आहे माऊलीची. हा, ही श्रद्धा आहे आणि त्यामुळे. हा, बोला. अहो, अजून आता ही मोठं वारकरी कीर्तन ठोकते ते आमकं टाकते. ही आम्ही जी वारी करतो, जमीन हातरानं आबाळ पांघरा आहे, ह्यात कोणाचा काही दोष नाही. जमीन हातरानं आबाळ पांघरा आहे. वारकरी सुद्धा म्हणते तर कीर्तनात, खरं वारकरी आम्ही पायी चालणार आणि बिशेक गोळा कर, आमकं कर, ते आमच्याकडे नाही. मी म्हणूनच म्हटलं वारीमध्ये बदल झालाय का? आता पूर्वी तुम्ही जसं वारीमध्ये चालायचा आणि आता वारीमध्ये आपण पाहिले की उघड बदल झालाय सगळा. आता 85 वय तरी मी चालतोय बिंदास. बदल झाला, बदल नसता झाला तर मग मी कशाला वाटायला लागलो नसतो लागलो. बदल भरपूर झालाय. आणि ही भक्ती आहे, ही भक्ती, ही श्रद्धा आहे वारकऱ्यांची, त्यामुळेच त्यांना पांडुरंग पावलेला आहे. इकडे काय महिला माऊली आहेत बघा, महिला माऊलींशी सुद्धा. झाली का माऊली? उद्या निघायचंय? हा, निघायचंय की. तयारी झाली का? बॅगा भरल्या का? भरले की. चालायचंय आता तुम्हाला? चालायचंय की. तयारी झालेली झाली या. किती वर्ष करताय बरं? माझी 7वी वारी आहे. हा, कुठले तुम्ही? करमळ्या तालुक्याची जी लिंबुरेची. करमाळा तालुक्यातून. हा, आता तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये तुम्ही चालणार आहे? चालणार आहे तुकाराम महाराजच्या पालखीमध्ये. हा, सोबत कोण? घरातलं काय एकटेच आलंय? भाऊजाई हाय एक. आहे. हा, आणि
शेजारनी हाय त्या या सगळे शेजारणी आहेत का तुमच्या? सगळ्या जाव आहे एक हा सगळे हाय त्या. काय माऊली तयारी झाली? उद्या जायचंय पंढरपूरकडे. उद्या जायचं लोणीत मुक्काम उद्याचा. आता 2 दिवस माऊलीच्या जागेला केला. आळंदी देऊ करून आलो. उद्या माऊलीच्या पालखी बरोबर चाललो लोणीला. पुण्यात फिरला का काय? पुण्यात दगडूशेठ गणपती आहे, बरंच शनिवार वाडा आहे. दगडूशेठ बघितला, शनिवार वाडा बघून आलो, देवदर्शन घेऊन आलो. साऱ्या पुण्यात कालच्या धरण फिरत आहे. फिरताय, मजा गेली. आम्ही फिरलो, माऊलीचं दर्शन घेतलं, तुकाराम महाराजाच्या पालखीचं दर्शन घेतलं. आता उद्या पंढरपूरला जायचं. आता चालायचंय 200 किलोमीटर. 200 किलोमीटर चालायचे. आम्हाला काही वाटत नाही. 12वी वारी यात आम्हाला कसा दिवस गेला. आम्हाला करमून जाता हरिनामा. आता आम्हाला काय नाही वाटत. 200 किलोमीटर चाललं तरी आनंदाच्या भरात चालतो. थांबलो 2 तास. माऊलीचं दर्शन घेऊनच बाहेर निघलो. झालं का? आज दर्शन झालं माऊली? हा माऊलीचं दर्शन झालं. दर्शन घेणं गरजेचंच आहे. हा घेतलं बी घेतलं आणि तिकडलं बी घेतलं. 2 तास पांडुरंगाला भेटायचंय फक्त. पांडुरंग आमच्यापासून एका तासच जातो. पांडुरंगापाशी आम्ही गावाला तिकडे. दरवर्षी जाता? आम्ही तिसरी वारी माझी. ह्यांच्या लय झाल्यात वाऱ्या. माझी तिसरी वारी आहे. म्हणजे यांचं बघून तुम्ही पण झाला काय? त्या ननंद आहेत माझ्या. ह्या त्यांच्या मैत्रीण आहेत. ही भाऊजाई आहे, ही पाठीमागची बहीण आहे, ही त्यांची जोडीदारी नाही. काय भेटलं 3 वर्षामध्ये? पांडुरंगाने काय दिलं? लय आनंद भेटला. घरची आठवण येत नाही, ध्यान होत नाही, काय नाही. घरच्यांनी फोन केला तरी बोलायचं नाही इच्छावत. हा आणि ती मध्ये आम्हाला फोन करीत नाही. आम्हाला ह्यात फोनाचं ध्यानच होत नाही तर कशाला करतोय बोलायचं. काय म्हणता माऊली? अहो 24 वर्ष झालं आम्ही वारी करतो. आता वयस्कार झालं पण आम्हाला देवा सवळा जवळ आला की आम्हाला झोप येत नाही. आम्हाला आठवणच होती जावं. पाय दुखतात का मग चालून? चालून दुखतात पण वाटाने संरक्षण आहे. गोळ्या घ्यायच्या. करतात सगळे सेवा करतात. हा, बोलत चालायचं. जेवत चालायचं. रोज तुम्ही 25 ते 30 किलोमीटर चालता. मग कसं चालतं? काय काय म्हणता? अभंग, गवळण? आपल्याला मन वाटन ते म्हणायचं. यांना म्हणा तुम्ही म्हणा, त्यांना म्हणा तुम्ही म्हणा. गवळण म्हणता का? म्हणतो म्हणा बरं. म्हणा की नाही तुम्ही म्हणा. म्हणा राधे जरा वाकून टाक सडा. हा राधे जरा वाकून टाक सडा ग. राधे जरा वाकून टाक सडा. वाकून टाक सडा ग. राधे जरा वाकून टाक सडा. केस कुरुळे भुरभुर उडतीन. केस कुरुळे भुरभुर उडतीन. आवळून बांध बुचुडा ग. राधे जरा वाकून टाक सडा. वाकून टाक सडा ग. राधे जरा वाकून टाक सडा. कमरेला पदर कमर कवरला. राधे जरा वाकून टाक सडा ग. राधे जरा वाकून टाक सडा. शेणाचे शिंतुडे अंगावर उडतील. शेणाचे शिंतुडे अंगावर उडतील. पदर खाव कमरेला ग. राधे जरा वाकून टाक सडा ग. राधे जरा वाकून टाक सडा ग. राधे जरा वाकून टाक सडा. गावातील लोक टकमक बघतील. गावातील लोक टकमक बघतील. थुंकून टाक विडा ग. राधे जरा वाकून टाक सडा. थुंकून टाक विडा ग. राधे जरा वाकून टाक सडा. एकाच्या नारदनी पूर्ण कृपेनी श्रीरंग माझा वेडा ग. राधे जरा वाकून टाक सडा. श्रीरंग माझा वेडा ग. राधे जरा वाकून टाक सडा. वाकून टाक सडा ग. राधे जरा वाकून टाक सडा. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद माऊली. बघा असा उत्साह या माऊलींमध्ये असणार आहे आणि या वारीच्या वाटेवर चालत असताना अशा पद्धतीने गवळण, अभंग हे म्हणत त्यांना पांडुरंगाला भेटायला जायचं आहे आणि त्यामुळे कुठेही त्यांच्या अंगावर, चेहऱ्यावर आपल्याला क्षीण दिसणार नाहीये. टाळ मृदुंगाचा गजर करत आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत हे सगळे माऊली आहेत ते आता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. आज पुण्यातला यांचा शेवटचा मुक्काम आहे आणि यानंतर
हे सगळे मायमाऊले आहेत ते पंढरीला पांडुरंगाच्या भेटीसाठी निघणार आहेत. कॅमेरामन रोहित वनकट्टीसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.